घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. कोर्टाच्या निर्णयानंतर विकेंडला निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा. आज आणि उद्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार. 1 डिसेंबरच्या रात्री 10 पर्यंत उमेदवारांना करता येणार प्रचार. महायुतीच्या नेत्यांचा प्रचाराचा धडाका कायम. मुख्यमंत्री फडणवीसांच्या विदर्भात प्रचार सभा. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शेवगाव, लातूर, अकोल्यासह कोल्हापूरमध्ये सभा. तर अजितदादांच्या बीडमध्ये 4 जाहीर सभा. भाजपमध्ये घराणेशाही आणि परिवारवादाला थारा नाही. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या पक्षातील घराणेशाहीचा उल्लेख करत महाजनांचा हल्लाबोल. अडचणीच्या काळात देवाच्या अगोदर लोकांना धनंजय मुंडे आठवतो, तर लोकांच्या सेवेत कायम राहणार. बीडमध्ये प्रचारादरम्यान धनंजय मुंडेंचं विधान. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंची कारकीर्द संपवण्याचा कट सुरू. आमदार दीपक केसरकरांचा दावा. तर मोठ्या माणसाचा अपमान करताना काही वाटलं नाही का, केसरकरांचा सवाल. भरत गोगावले नैराश्यातून टीका करतात. तर टीका टिप्पणी करण्यासाठी आम्हाला मंत्रिमंडळात सहभागी केलेलं नाही. अदिती तटकरेंचा गोगावलेंना टोला. कोकणात राणे बंधूंमधील संघर्ष टोकाला. जे करायचं ते करा, माझे हात स्वच्छ आहेत. नितेश राणेंच्या टीकेवर निलेश राणेंचा पलटवार. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण. पुण्यस्मरणानिमित्त सुरेश धस आणि मनोज जरांगे घेणार कुटुंबियांची भेट. आणि A320 विमानांमध्ये सोलर रेडिएशनचा धोका. एअरबस कंपनीकडून अलर्ट. रेडिएशनमुळे फ्लाईट कंट्रोल डेटा करप्ट होण्याची शक्यता. इंडिगो, एअर इंडियासह स्पाइस जेटच्या उड्डाणांवर परिणाम. बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झालाय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाही. मात्र 57 नगरपरिषदांच्या निकाल या प्रकरणांच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहणार आहे. तर पुढील सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे. पाहूयात. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा धुराळा उडणार असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत स्पष्ट झालंय. नगरपालिका निवडणुकीनंतर लगेचच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची या 2 सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. हे प्रकरण 3 न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मनपा, झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना विलंब नको असं कोर्टानं स्पष्ट केलं. आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या निवडणुका आमच्या आदेशाधीन असतील. बांठिया आयोगाचा अहवाल आम्ही वाचला नाही, पण सध्या त्यालाच आधार मानतायत. मनपा, झेडपी आणि पंचायत समित्यात 50%पेक्षा जास्त आरक्षण नको असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. सगळ्यात महत्त्वाचं आजच्या हिअरिंगमध्ये महाराष्ट्रासाठी खरोखरच एक ऐतिहासिक दिवस आहे की महानगरपालिका, जिथे अनेक महानगरपालिकांच्या 11 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या, 5 वर्ष झाले इथं प्रशासक आहेत अनेक महानगरपालिकांवर, त्या त्वरित नोटिफाय करायला सांगितलं, ज्यामध्ये बीएमसीचा सुद्धा समावेश आहे. बीएमसी आहे, पुणे आहे, नाशिक आहे, नागपूर, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या सगळ्या कॉर्पोरेशन्सचे नोटिफाय झालेले आहेत. सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय अजून आलेला नाही, त्यामुळे आगामी काळात काय होऊ शकतं हे आता पाहूया. मात्र 40 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा 50%हून अधिक आहे. त्यांचा निकाल या प्रकरणाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असणार आहे. परिणामी या 57 ठिकाणी होणारी निवडणूक थोडी वेगळी असेल. कोर्टाचा निर्णय बाकी असल्यानं जिंकलेले उमेदवार आनंदी होऊ शकत नाही आणि हरलेल्या उमेदवारांनीही दुःखी होण्याचं कारण असणार नाही. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारच्या सुनावणीत जानेवारीच्या 2ऱ्या आठवड्यात 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सूचीबद्ध करण्याचे प्राथमिक निर्देश दिलेत. 50%ची मर्यादा राखून घेतल्या जाव्या असे निर्देश इलेक्शन कमिशनला आज
मान्य कोर्टाने दिलेत. म्हणजे ज्या प्रलंबित आहेत महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, त्या पण निवडणुकीचा मार्ग आता मोकळा आहे. राज्यातील 40 नगर परिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात आधीच दिली होती. ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर गेली आहे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा ती 50%च्या खाली आणण्यासाठी प्रक्रिया करून नवीन सोडत जाहीर करावी लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे 57 ठिकाणी होणारी निवडणूक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या कचाट्यात तर सापडणार नाही ना, या प्रश्नाचं उत्तर आता पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच मिळेल. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विटा शहर दत्तक घेत असल्याचं जाहीर करत शहराच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याची घोषणा केली आहे. नगरविकास खातं माझ्याकडेच आहे, त्यामुळे पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन शिंदेंनी मतदारांना केलं. विटा नगर परिषदेमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी दुरंगी लढत होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात जेवढ्या योजना झाल्या नाही तेवढ्या योजना आपण 2.5 वर्षांच्या कार्यकाळात केल्या असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. माफ करा, असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. तर महाराष्ट्रातील करोडो लाडक्या बहिणींचा भाऊ ही ओळख माझ्यासाठी खूप मोठी आहे असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. पक्षाच्या उमेदवारांसाठी जास्तीत जास्त सभा घेण्यासाठी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची धावपळ पाहायला मिळाली. कराड नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सिंह यादव यांच्यासाठी सभा घेतल्यानंतर विटा नगर परिषदेच्या प्रचार सभेला निघण्यासाठी रात्री 9:30 वाजता उपमुख्यमंत्री शिंदेंनी धावत पळत गाडी गाठली. मलकापूर नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होत असून शिवसेना धनुष्यबाणावर स्वतंत्र लढते. या ठिकाणी अक्षय संजय मोहिते हे शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. प्रचार सभेच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी आपला मित्र संजय मोहिते याची आठवण काढत त्याच्या मुलाला निवडून द्यावं, हीच माझ्या मित्राला श्रद्धांजली ठरेल असं म्हटलं. कर्जतमधील विकासाची कामं मार्गी लावली नाहीत, तेच आता आपल्या कुटुंबासाठी मतांचा जोगवा मागायला आलेत असं म्हणत सुनील तटकरे यांनी आमदार थोरवेंवर निशाणा साधलाय. उमरगा येथील प्रचार सभेत प्रताप सरनाईक यांनी डायलॉगबाजी केली. एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. हम अगर किसी के साथ दिल से जुड़ जाते हैं तो उनके लिए हम खास काम करते हैं असं डायलॉग म्हणत सरनाईक यांनी राजकीय टोलेबाजी केली. नितेश राणे आणि निलेश राणेंच्या भांडणावर खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2 सखे भाऊ ज्यावेळी एकमेकांच्या विरोधात भांडतात त्यावेळी नक्कीच काहीतरी झालंय, हे महाराष्ट्राच्या जनतेनं ओळखावं असं मोहिते पाटलांनी म्हटलंय. 2 भावांच्या भांडणात धाराशिव जिल्ह्याचं नुकसान झालं असं वक्तव्य धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. महायुती सरकारनं कोट्यवधी रुपयांचा निधी दिलाय. त्या निधीतून जिल्ह्याचा विकास करण्याऐवजी एक जण पाण्यात उतरून रील बनवतो तर दुसरा समाज माध्यमांवर स्वतःची पाठ थोपटून घेतो अशी टीका प्रताप सरनाईकांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केली आहे. राज्यातील केवळ 2च महापालिकांनी 50% राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्यामुळे महापालिकांच्या निवडणुका आधी घेता येणं सोपं जाईल हा विचार करून त्याबाबतची चाचपणी राज्य निवडणूक आयोग करत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. राज्यातील 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये राजकीय आरक्षण हे 50%पेक्षा अधिक आहे. त्यातील सर्वाधिक संख्या ही विदर्भातली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम सुनावणीच्या अधीन राहून तिथे निवडणूक होणार असल्यानं त्यावेळी आदेश काय येतो आणि कधी येतो त्यावर ओबीसी नगरसेवक आणि नगराध्यक्षांचं राजकीय भवितव्य अवलंबून असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देताना राज्य निवडणूक आयोगानं SC/ST महिलांच्या बाबतीत अपूर्णांक संख्या नजीकच्या पूर्ण संख्येमध्ये मोजण्याची सूट दिली. पण हीच पद्धत ओबीसींसाठी विचारात घेणार नाही असं स्पष्ट केलं. त्यामुळे बहुतांश ठिकाणी ओबीसींची एक जागा कमी होते. आयोगाकडून ओबीसींवर हा अन्याय होतोय. याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या निवेदनावर 2 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला दिले. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानं मुंबई महापालिका निवडणूक 2025 करता प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्ध केलं. एकूण 227 जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2 आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरता 61 जागा राखीव झाल्यात. तर एकूण 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव झाल्यात.